पुन्हा एकदा स्फोटाने हादरली डोंबिवली। स्फोटांच्या आवाजाने नागरिक भयभीत। रस्ते आणि घरांमध्ये काचांचा सडा। डोंबिवली MIDC मध्ये अमुदान कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी 2 ते 2:30 वाजता भीषण स्फोट झाला। या स्फोटामुळे डोंबिवलीकर पुरते भयभीत झाले। या स्फोटाची तीव्रता एवढी होती की सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर याचे हादरे बसले। परिसरामध्ये गाड्या आणि घराच्या खिडक्यांच्या काचांचा खच पडला। डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलं त्यावर एक नजर टाकूया। डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत स्फोटाचा आवाज गेला। आजूबाजूच्या 50 पेक्षा जास्त घरं आणि इमारतींचं नुकसान झालं। अनेक घरांचे ग्रिल उडून पडले। परिसरातील घरं आणि रस्त्यांवरही काचांचा खच पडला। स्फोट झाल्यानं मुलं घाबरून मोठ्याने ओरडू लागली। आग लागलेल्या कंपनीमधून हवेतून परिसरात राख पसरली। अंगावर राखेचा वर्षाव होऊ लागल्यानं पादचारीही घाबरले। एक्चुअली मेरे बंदे बाहर 2 बंदे बैठे थे। एक बंदे का उसमें हाथ कट गया है और उसको हॉस्पिटल में एडमिट किया हुआ है और ये बोर्ड नीचे गिरने के वजह से कांच वगैरह सारा टूट चुका है। मेरा शोरूम पहले माले पे भी है और नीचे ग्राउंड पे भी है, तो दोनों जगह के कांच सारे के सारे टूट चुके हैं। काफी सारा फर्नीचर का नुकसान हुआ है। ऊपर फॉल सीलिंग POP वगैरह जो है, इवन वायरिंग जो है, लाइट फिटिंग्स वगैरह जो वो शॉर्ट सर्किट होने का बहुत सारा चांसेस है। इसके लिए हम लोग ने मेन्स लाइन बंद करके रखे हैं। रहिवाशी भागात असलेल्या धोकादायक केमिकल कंपन्या म्हणजे रहिवाशांसाठी रोजचं मरण झालंय। कधी काय होईल याचा नेम नाही। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे डोंबिवलीतील नागरिक मात्र पुरते भेदरून गेलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह सीमा आडे, झी 24 तास, डोंबिवली।